ज्यांना कफाचा विकार असतो, आता कफ विकार म्हटलं तर आपल्याला एकच आठवतं की कफ म्हणजे खोकून खोकून जो कफ बाहेर पडतो तो कफ. तर हा कफामध्ये सुद्धा दूध घेणं वर्ज्य आहे. ज्यांना सतत सर्दी होत असेल, नाकातून चिकट कफ बाहेर पडत असतो, अशा लोकांनी सुद्धा दूध घेऊ नये. जोपर्यंत हा त्रास कमी होत नाहीये तोपर्यंत दूध घेऊ नये, नंतर दूध तुम्ही घेऊ शकता. कफामुळे होणारा विकार म्हणजे कृमीरोग. जंत ज्यांना होतात ना त्यांनी सुद्धा दूध घेऊ नये. कारण दूध ज्यावेळेला ही लोकं घेतात, त्यावेळेला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा असतो, की त्याच्याने जंतांचं पोषण होतं. कारण दूध हे मधुर आहे आणि चिकट सुद्धा आहे. ज्यावेळेला दूध पोटामध्ये जातं, त्याच्यावरती प्रक्रिया होते, त्यावेळेला त्याच्यामध्ये चिकटा वाढतो आणि त्याच्याने कफ वाढू शकतो आणि कफ ज्यावेळेला हा वाढतो, त्यावेळेला सगळ्यात प्रॉब्लेम हा होतो, की त्याच्यामध्ये जंत होण्याची शक्यता असते. पण जंत ह्याच्यामुळे होतील असा भाग नाहीये. म्हणजे एखादी व्यक्ती हेल्दी असेल, तर त्याने दूध घ्यायचे नाही का तर जंत होतील म्हणून असं नाहीये. पण जर जंत तुम्हाला झाले असतील, तर त्या लोकांनी जर दूध घेतलं, तर ते जंत वाढतील. म्हणून या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे, ज्यांना जंत आहे त्यांनी दूध घेऊ नये. त्यांनी दूध काही दिवस थांबावं. जंत गेल्याच्या नंतर त्यांनी दूध घेणं फायदेशीर ठरतं. कारण दूध हे जंतांना सुद्धा ताकद देतं.